आजच्या या प्रभातीच्या मननामध्ये आपण जो विषय पाहणार आहोत तो म्हणजे आपण प्रभू येशूचं अनुकरण केलं पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत, पण आपण अशक्तांचा सशक्तांनी भार व्हायला पाहिजे. जे सशक्त आहेत त्यांनी अशक्तांचा भार व्हायला पाहिजे. या प्रकारे आपण पाहूया. मी वचन वाचतो. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 आणि वचन 21. मी वाचतो. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 21. कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेने करून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. या ठिकाणी विशेष करून आपण पाहतो की आपल्याला पाचारण कशासाठी झालेलं आहे, आणि पुढील वचनामध्ये कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. या ठिकाणी अपेक्षा केलेली आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणजे ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त चालला म्हणजेच तो या पृथ्वी तलावर मनुष्य देहामध्ये असताना ज्या प्रकारे तो वागला त्या प्रकारे आपण चालावे, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला कित्ता आणि उदाहरण घालून दिलेलं आहे. आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्त कसा चालला आणि प्रभू येशू ख्रिस्त चालला त्याच्याकडून आपण काय गोष्टी शिकू शकतो, आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत, त्या पुष्कळ गोष्टी आहेत. पण आपण फक्त एकाच मुद्द्यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण वचन काढूया रोमकरास पत्र अध्याय 15 आणि त्यामध्ये आपण पाहतो की जे सशक्त आहेत त्यांनी अशक्तांचा भार व्हायला पाहिजे, असं या ठिकाणी लिहिलं आहे. रोमकरास पत्र अध्याय 15 आणि वचन 1 पासून 3 पर्यंत वाचतो. आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे, कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा माझ्यावर आली, या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. प्रियांनो, या ठिकाणी आपण पेत्राच्या पत्रामधून वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला कित्ता घालून दिलेला आहे. आपण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. आणि इथे आपण वाचतो वचन 3 मध्ये, ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे, काय बरं, ख्रिस्ताने स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव असताना मनुष्य झाला आणि त्याने 33.5 वर्ष तो या पृथ्वी तलावर राहिला, त्याची सेवा पूर्ण केली. परंतु या 3.5 वर्षाच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःकडे, स्वतःच्या सुखाकडे, स्वतःच्या फायद्यासाठी त्याने कधी काही केलं नाही, त्या प्रकारे त्याने पाहिलं नाही. आता यामधून विषय आहे की आम्ही जे ख्रिस्ती जीवन जगतो
आम्ही जे ख्रिस्ताचं अनुकरण करीतो, आम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहोत, तर ख्रिस्ताकडून पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण त्यापैकी एकाच मुद्द्याकडे आपण लक्ष केंद्रित करत आहोत, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने कधीही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही. आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, तर आमची जीवन जगण्याची जी पद्धत आहे, विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो फक्त स्वतःच्या हितासाठी नसावा. आपण फक्त स्वतःला संतोष होऊ नये, स्वतःच समाधान करून घेऊ नये, स्वतःच्या इच्छापूर्ती करू नये. कारण वचन 1 मध्ये आपण वाचतो, आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. कारण ख्रिस्ताने कधी स्वतःच्या सुखाकडे पाहिलं नाही. आता सशक्त आणि अशक्त कोण आहेत? हे रोम येथील मंडळीला पत्र लिहिलेलं आहे. हे विश्वासणाऱ्यांशी पौल देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने बोलत आहे. आणि जे सशक्त म्हणजे जे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जे स्थिर आहेत, जे विश्वासामध्ये मजबूत आहेत, असे लोक. आणि अशक्त म्हणजे जे विश्वासात तारण झालेला आहे, परंतु त्यांच्यात परिपक्वता आलेली नाही, त्यांची अजून वाढ होणे बाकी आहे. असे जे लोक आहेत त्यांना या वचनामध्ये अशक्त म्हटलेलं आहे, त्यांना दुर्बळ म्हटलेलं आहे. आणि जे मंडळीमध्ये सशक्त आहेत, ज्यांना असं वाटतं किंवा जसे ते आहेत की आम्हाला आत्मिक गोष्टींचं ज्ञान झालेलं आहे, आम्हाला ते समजतं, तर त्यांनी ते सशक्त आहेत म्हणून त्यांनी अशक्त जे आहेत त्यांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. आणि सशक्त लोकांनी आपल्याच सुखाकडे पाहत राहू नये, त्यांनी स्वतःलाच संतोषवित राहू नये. तर जेव्हा त्यांच्याकडे सुख पण आहे, तेव्हा त्यांनी जे दुःखी आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. ते सशक्त आहेत त्या दुर्बळांचा विचार केला पाहिजे. आणि जे ख्रिस्तामध्ये तारण पावलेले जे लोक आहेत, बंधुजन आहेत, बहिणी आहेत, त्यांचा भार व्हायला पाहिजे. भार वाहने, ओझे वाहने म्हणजे काय ते हे समजायला अतिशय सोपं आहे. जर माझ्या हातामध्ये एक बॅग आहे आणि त्यामध्ये जर 2 किलोचं वजन आहे, तर मी जर दुसऱ्या बंधूची ती बॅग घेतो, तर मी भार व्हायला असं होत. भार म्हणजे ओझे, भार म्हणजे ते एवढे ओझे की त्या व्यक्तीला स्वतः ते घेऊन चालवण्यात तो दुर्बल आहे. ते ओझ तो वाहत असताना थकून गेलेला आहे आणि त्याला आधाराची गरज आहे. तर आपण जे सशक्त आहोत ते आपण आपल्याच सुखाकडे न पाहता जे दुर्बळ आहेत त्यांचा आपण भार व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांचा भार आपण वाहिल्यावर आपल्याला श्रम पडतील, आपल्याला त्रास होईल, आणि ज्यांचा भार आपण वाहतो त्यांना आराम मिळेल, हलकं वाटेल. आर्थिक गोष्टीत पण जर पाहिलं तर देवाने जर आपल्याला धनसंपन्न केलेलं आहे, पुष्कळ आपल्याकडे आहे, याकोबाच्या पत्रात म्हटलं त्या प्रकारे, तर ज्यांना दररोजच्या गोष्टीची वाण आहे त्या बंधुजनांचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे आणि त्यांचाही भार आपण व्हायला पाहिजे. वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे, आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून
त्याच्या सुखाकडे पहावे. प्रत्येक जण म्हणजे कोण बरं? जो तारण पावलेला आहे, जो ख्रिस्ताचा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे? आपणापैकी प्रत्येक व्यक्तीने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहत राहावे. म्हणजे आपण प्रत्येकाने या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे ज्यांचं आम्हाला बरं करता येत आहे त्यांचं बरं करण्यासाठी आपण झटावं, ते ओझवावं, आणि त्यांचं बरं झाल्यानंतर काय बरं या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या सुखाकडे पहावे. त्यांचं सुख आपण पाहिलं पाहिजे आणि त्यांचं बरं होण्यासाठी आपण कृती केली पाहिजे. आपल्याला पवित्र शास्त्राचं ज्ञान पुष्कळ असेल, आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनचरित्राचा अभ्यास असेल, पण जे ख्रिस्ताने केलं ते जर आम्ही कृतीमध्ये केलं नाही तर आमचं ख्रिस्ती जीवन जे आहे ते इतरांवर ख्रिस्ताचा प्रभाव पाडू शकणार नाही. म्हणून जो ख्रिस्त आज आमच्यामध्ये आहे, तो ख्रिस्त जो आमच्या अंतःकरणात आहे, तो ख्रिस्त आम्ही आमच्या कृतीमधून लोकांना दाखवला पाहिजे, तो दिसला पाहिजे. आणि ख्रिस्त जो आमच्या आतमध्ये आहे तो जर बाहेर दिसला पाहिजे, तर ख्रिस्त जसा चालला तसे आपण चालले पाहिजे. ख्रिस्ताने काय केलं बरं? सर्वांचं ओझं वाहिलं, आमच्या पापाचं ओझं त्याने वाहिलं. तर आपण सुद्धा ख्रिस्ताचं अनुकरण केलं पाहिजे. आता वचन 3 मध्ये म्हटलेलं आहे, कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही. आणि या अर्थाने अजून काही वचने आपण पाहूया. पाऊलाचे गलतीकरास पत्र, त्यामध्ये पण आपल्याला या प्रकारे पाऊलानेच पवित्र आत्म्याच्या द्वारे दिलेली शिकवण आपल्याला पाहावयास मिळते. गलतीकरास पत्र अध्याय 6 आणि वचन 1 आणि 2. गलतीकरास पत्र अध्याय 6 वचन 1 आणि 2. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात म्हणजे सशक्त, ते तुम्ही आशाला सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकांची ओझी वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. एकमेकांची ओझी वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. जे सशक्त आहेत त्या सशक्तांनी अशक्तांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. जेव्हा आम्ही एकमेकांची, या ठिकाणी एकमेकांची म्हटलेलं आहे म्हणजे काय बरं? जे आपण सहविश्वासणारे आहोत, आपण एकमेकांची ओझी वाहिली पाहिजे. म्हणजे काय बरं? तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ख्रिस्ताचा हा नियम आहे की आपण एकमेकांची ओझी वाहिली पाहिजे. आणि वचन 1 मध्ये ज्या प्रकारे वाचलेलं आहे, बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणा. म्हणजे मंडळीमध्ये जे दुर्बळ विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही दोष देण्यापेक्षा किंवा मंडळीची शिस्त राखण्यासाठी त्यांना शिस्त म्हणून काय शिक्षा देता येईल
याकडे पाहण्यापेक्षा आपण त्या दोषात सापडलेला, म्हणजे जो आध्यात्मिक गोष्टीत अपरिपक्व बंधू आहे, असा जो दोषात सापडलेला आहे, त्याला तुम्ही म्हणजे मंडळीतील जे सशक्त लोक आहेत, आणि सशक्त म्हटलं मंडळीमध्ये तर कोण असतात, गृहीत धरलेला आहे ते म्हणजे मंडळीचे वडीलजन, आणि त्यासोबत जे देवाच्या वचनाची सेवा करतात ते, आणि प्रत्येक विश्वासणारा त्यामध्ये आहे, पण विशेषतः मंडळीतील वडीलजन यांनी इथे एक वचनी म्हटलेलं नाही, तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही आशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. सौम्य वृत्तीने आमची जी वृत्ती आहे, ज्या बंधूला आम्हाला ताळ्यावर आणायचं आहे, तर त्याला हाताळत असताना, त्याच्याशी संभाषण करत असताना, त्याच्याशी बोलत असताना आमची वृत्ती सौम्य पाहिजे. आमच्या ठाई क्रोध नको, राग नको. हो, कदाचित आपण असं म्हणू शकतो, आम्हाला मंडळीमध्ये चुकीच्या गोष्टी किंवा उण्या गोष्टी सहन होत नाहीत आणि त्यामुळे आम्हाला राग येतो. राग येत असेल तर ठीक आहे, परंतु त्या बंधूला आपण हाताळत असताना वचन म्हणते त्या प्रकारे आपण सौम्य वृत्तीने त्याला ताळ्यावर आणा. आणि वचन 2 मध्ये वाचल्याप्रमाणे एकमेकांची ओझी वाहा. आणि म्हणून आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण पहिले करिंथ 8वा अध्याय काढूया. पौलाचे करिंथकरास पहिले पत्र आणि अध्याय 8. पौलाचे करिंथकरास पहिले पत्र अध्याय 8 आणि त्यामध्ये वचन 7 वचनापासून जर पुढे लिहिलं तर याच अर्थाने आहे, दुर्बळ बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी. दुर्बळ बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी. आता या ठिकाणची वचने वाचतो 7 पासून. तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठाई असते असे नाही, तर कित्येकावर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून असल्यामुळे ते मूर्तीला दाखविलेला नैवेद्य म्हणून खातात. तेव्हा त्यांची सत्सद्विवेक बुद्धी दुर्बल असल्यामुळे ती विटाळते. देवापुढे आपली योग्यता अन्नाने ठरत नाही. न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. तर ही तुमची मोकळीक दुर्बळास ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा. कारण सुज्ञ असा जो तुला मूर्तीच्या देवळात जेवयास बसलेले कोणी पाहिले, तर तो दुर्बळ असल्यास मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास त्याच्या सत्सत विवेक बुद्धीला चालना मिळेल ना. या प्रकारे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ बंधू, त्याचा तुझ्या या ज्ञानाच्या योगे नाश होतो. बंधू विरुद्ध असे पाप करून त्याच्या दुर्बळ सद्विवेक बुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करीता. म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडचण होऊ नये. तर मी आपल्या बंधूला परत 23-13 वचन वाचतो. म्हणून अन्नामुळे आपल्या बंधूला अडचण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही. आता या ठिकाणी हा विषय आहे की जर आपण आत्मिक परिपक्व आहोत, आपण आत्मिक सशक्त आहोत, आपल्याला वचनाचं ज्ञान आहे, आणि या ठिकाणी जो विषय आहे प्रसाद नैवेद्य खाण्याच्या संदर्भात, तर देव म्हणून काहीच नाही. प्रार्थनेच्या द्वारे प्रत्येक गोष्ट शुद्ध होते.
हे तुला माहिती आहे, हे तुला ज्ञान आहे. प्रार्थनेच्या द्वारे सर्व शुद्ध होते. देवाने निर्मिलेली गोष्ट जी काही खाण्याची वस्तू आहे, आम्ही देवाचं आभार प्रदर्शन करून उपकार मानून ती खाऊ शकतो, हे तुला ज्ञान आहे. पण हे ज्ञान धरून तू जर काही अशा प्रकारे प्रसाद वगैरे खात असतील आणि जो दुर्बळ बंधू आहे तो पाहिल तेव्हा त्याची सत्सद विवेक बुद्धी जी आहे डागळ जाईल, तो ठोकर खाईल की हे ब्रदर, हे बंधू तर अशा प्रकारे वागतात, म्हणून अशा प्रकारे वागल्यामुळे त्याला अडखळण होतं. आणि आपण आपल्या बंधूला जर विशेष करून दुर्बळ बंधूला जर अडखळण आपण झालो तर आपण मोठे पाप करत आहोत. म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना आमची परिपक्वता जी आहे, आम्ही ख्रिस्तामध्ये जे वाढलेलो आहोत त्याच्या आधारे आम्ही जीवन जगत असताना दुर्बळ बंधूला मात्र आमच्याकडून अडखळण होणार नाही, या प्रकारे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून दुर्बळ बंधूविषयी पवित्र शास्त्रात पुष्कळ वचने आहेत. आणि म्हणून या ठिकाणी वरती हेडलाईन दिलेली आहे, दुर्बळ बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी. आपण वचनाप्रमाणे जीवन जरी जगत असलो तरी आमच्या ज्ञानामुळे दुर्बळ बंधूच्या मनात गोंधळ, कन्फ्युजन होणार नाही, ही सुद्धा आम्ही काळजी घेतली पाहिजे. थेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय आणि वचन 14 यामध्ये पण आपण याच प्रकारे वाचतो. थेसलोनिकरास पहिले पत्र अध्याय 5 आणि वचन 14 काय म्हटलेलं आहे बरं? बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, आशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. या ठिकाणी म्हटलेलं आहे पुष्कळ गोष्टी आहेत, पण आपला विषय एकच आहे, आशक्त दुर्बळ बंधूचा आम्ही भार व्हायला पाहिजे. या ठिकाणी म्हटलेलं आहे जो आशक्त आहे त्या आशक्त बंधूला आपण आधार द्या. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि या ठिकाणी आपण थांबूया आणि ख्रिस्ताचं आपण अनुकरण करूया. ख्रिस्ताने स्वतःच्या सुखाकडे पाहिलं नाही, आपणही स्वतःच्या सुखाकडे न पाहता आपल्या बंधूच्या सुखाकडे पाहूया. देवाच्या नावाला धन्यवाद.